आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठे थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत। हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे। त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ। म्हणजे सरकारमध्ये राहून तुम्ही एमएसपी साठी पुन्हा एकदा नवा लढावंच लागेल। सरकार त्याच्यासाठी आहे आणि सरकारची कधी कधी कान उघडणे सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं, ते आम्ही करत राहू। मुख्यमंत्री करण्यासाठी हे सगळं चाललंय, आता हे तुम्हाला तेच वाटतं? नाही, मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललं हे महत्त्वाचा विषय नाही आहे। पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही, मुद्दाहून सांगतो। आज संजय राऊत देखील दावा केला आहे की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल आणि त्यांची जागा भाऊंकडे काढेल। मला वाटतं देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा। पण संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही, त्याऐवजी भावांकडनं देवाभाऊ मुख्यमंत्री करतील शिफारस करेल। तर संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली नाही। त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहीत नाही। त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही। विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक जे पेरलं होतं ते उगवलं नाही, दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवर आहे। काय तुमच्या सगळ्या बाबतीत? मला वाटतं जन्मठेप केल्या पाहिजे या कंपनीतल्या लोकांना, कारण हे अशा पद्धतीनं एका वर्षाचं बी बेकार निघालं का वर्ष वाया जातं आणि वर्षामध्ये आयुष्य चाललं जातं। मग हुतुतुवाला असेल हे जे काही बियाणं आहे यांनी निश्चितच आम्ही पण सभागृहात तो मुद्दा मांडला होता आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी खरं तर समोर गेलो पाहिजे। अमरावती बडनेरा उड्डाण पुलाचं उद्या लोकार्पण होते, तिथं ट्रेवास पाहायला मिळतोय। राणा कुटुंबांनी निमंत्रण पत्रिका छापली, त्यामध्ये तिथे आमदार आणि खासदारांचं नाव त्यांनी बदललं आहे, भाजप आणि राणा। आता पत्रिकेवरचं नाव कोणं टाकलं काय टाकलं एवढ्या चिल्लर गोष्टीत आपण जाण्यात काही अर्थ नाही। पूल होणं महत्त्वाचं आहे। हो, तुम्ही बोलले की दिल्लीचं देवामध्ये वारी करून द्यायला पाहिजे, ती वेळ आली आहे असं वाटलं, दिसत आहे का तुम्हाला चित्र असं दिसतं? नाही, एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल। म्हणजे राज्यात एकनाथजींकडे बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे। बोगस बियाणं विरोधात सरकार कायदा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती हां, मला वाटतं आवश्यक आहे, कारण बोगस बियाणं झालं, बोगस कलम झालं। आता गलगलची कलम आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी जसा ठार झाला तसं बियाणामुळे काल आम्ही ते गलगलच्या कलमीबाबत, कारण संत्रा उत्पादक आपली ओळखच संत्र्याची आहे नागपूर अमरावतीची, आणि या गलगलच्या कलमीमुळं आत्ता जी अडचणीत आलेला शेतकरी आहे याच्यावर निश्चित नियंत्रण आलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।